मी काही गोष्टींच्या बाबतीत अगोदर बोललो होतो, त्या गोष्टी तुम्हाला सांगतो नंतर तशाच घडत गेल्या. विशेषतः त्याचं चित्रीकरण म्हणजे त्या परिसरामधल्या लोकांशी फोनवरती बोलल्याच्या नंतर काही गोष्टी कानावर आलत्या, त्या मी बोललो आणि नंतर त्या खऱ्या निघाल्या. बरं. एक म्हणजे कोणती की संतोष देशमुखाला रिंगण करून जे मारण्यात आलं होतं त्याच्यामध्ये वेगवेगळे हत्यारं वापरलेली होती आणि ती हत्यारं वापरल्याच्या नंतर काही तिथल्या गाव म्हणजे जवळच्या लोकांनी ज्यांनी कोणी लांबून पाहिलं होतं हे कृत्य, बरं, कारण हे कृत्य जवळून पाहणं तर शक्यच नाही, पण अशा काही लोकांनी मला तिथनं सांगितलं की बाबा यांचे म्हणजे व्हिडिओ कॉल तयार करण्यात येत होते. व्हिडिओ कॉल तयार केला आणि दुसरा कोणाला तरी दाखवला. बरं. म्हणजे याच्यावरून मी अंदाज काढला की हा व्हिडिओ कॉल एकतर विष्णू चाटेला दाखवला गेला असेल आणि नाहीतर दुसरा वाल्मिकांना कराड यांना दाखवला असेल. म्हणजे हे ते मी अगोदर बोललो, परंतु ते नंतर पोलिसांनी ज्यावेळेस त्यांचे मोबाईल ओपन केले बरं त्याच्यामध्ये ती बाब लक्षात आली. तर आजच्या मोकोका किंवा 302 याच्या बाबतीमध्ये मी अगोदर सांगणं आणि ते घडणं असं काही झालेलं नाहीये. बरं. सभागृहामध्ये राज्याचं सर्वोच्च सभागृह जे आहे ते विधान भवन आहे. विधान भवनामध्ये मी ही मागणी केली होती की मायबाप सरकारला आणि सरकारला म्हणजे राज्याच्या नेत्यांना, राज्याचे सभागृहाचे नेते, कारण विधान भवनाच्या सभागृहाचे नेते हे माननीय मुख्यमंत्री आहेत. तर मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली होती की यांच्यावरती फक्त 302, 120B किंवा खंडणी एवढ्यापुरते हे लोक मर्यादित न राहता यांना मकोका लागावा, म्हणजे मोक्का कायदा लागावा, अशा प्रकारची विनंती केली होती. आणि मला वाटतं त्या पद्धतीनं त्याप्रमाणे एक 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 स्टेपमध्ये ते लागू होते. आणि आज जे आहे आता तुम्ही टी व्हीवरती बऱ्याच जणांनी बोलले, कारण मी मगा पण बोलताना जबाबदारीनं बोललो मीडियाच्या समोर की अजूनपर्यंत माझ्यापर्यंत माहिती क्लिअर आलेली नाही. आत्ता सुद्धा माझ्याकडे माहिती क्लिअर आली नाही, परंतु आज जे आहे ते वाल्मिक कराड यांची जी PCR होता तो PCR संपलाय, त्यांना MCR केलं गेलंय. बरं. MCR केलं गेलं ते त्यांना बीडला हलवतील आता, मला असं वाटतं. आणि उद्याच्याला उचलून त्यांना जे ते 302, 120B मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर केसच्या कोर्टापुढे ते हजर करतील. बरं. आणि मोक्का मध्ये घ्यायचं असेल तर मोक्का कायद्यात. माझा इकडे तुम्हाला सुरेश दर्शी उद्याच्याला आज नाही, उद्याच्याला क्लिअर होईल. ट्रान्सफर या गुन्ह्यातून या गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर करतील. मला सुरेश दर्शी एक विचारायचं आहे, याच्यामधला एक आहे खून. ज्या खुनाबद्दल कोण आरोपी आहेत ती नावं सगळ्यांना माहिती आहेत, त्यातले पकडले गेलेले आणि एक जण फरार आहे. एक फरार आहे आणि एक आहे वाल्मिक कराड. वाल्मिक कराडवरती खंडणीचा गुन्ह्याच्या बाबतीतली कारवाई सुरू आहे, पण वाल्मिक कराड या खुनामध्ये गुंतलेला आहे अशा स्वरूपाचे तुमचं बोलणं, आरोप वगैरे आहे, हे तुम्ही कोणत्या खात्रीच्या बळावर सांगत असता, बोलत असता तुमच्या भाषणांमध्ये? की ही घटना जी सुरू झालेली आहे ही घटना गेल्या 2, 3, 4 महिन्यापासून अशी टप्प्याने आलेली आहे. बरं. आणि त्या प्रत्येक टप्प्यामध्ये ह्या ज्या ऑर्डर आहेत, ऑर्डर सोडलेले आहेत, ह्या सगळ्याच्या सगळ्या ऑर्डर वाल्मिक कराड यांनी सोडलेले आहेत ना. म्हणून वाल्मिक कराड ह्याच्यातनं वेगळे राहूच शकत नाही. वाल्मिक कराड ऑटोमॅटिक याच्यामध्ये 120B मध्ये येतात. बरं. 302 मध्ये सुद्धा येतात आणि त्याच्यानंतर खंडणीमध्ये येतात आणि मकोकामध्ये बी येतात. सगळ्याच्या सगळ्या गुन्ह्यामध्ये ऑटोमॅटिक वाल्मिक कराड हे त्याच्यामध्ये येणार आहेत. तुम्ही असं सुद्धा सूचित करता की संतोष देशमुख यांचा खून होत असताना, हत्या होत असताना जो व्हिडिओ कॉल करण्यात आला त्याच्या सुद्धा तुम्ही नाव घेताय की हा एकतर वाल्मिक कराडला किंवा आणखी कुठल्या तरी व्यक्तीला दाखवण्यात आलेला, तो वाल्मिक कराडला गेला, हे तुमची खात्रीशीरता सांगता? मी खात्रीशीर सांगतो की हा व्हिडिओ विष्णू चाटेला एक दाखवण्यात आलेला असेल आणि त्या विष्णू चाटेचा मोठा नेता म्हणजे वाल्मिक कराड, बरं, आका, ह्या आकाला सुद्धा 100% दाखवला असेल आणि आकाला फोन केला गेला असेल, याला उचललाय, याला हे केलाय, तर आका 100% म्हणला असेल, त्याला बदाडा
त्याला भोंगळा करा, त्याला मारा, असं वाक्य 101% आकाकडून गेलेलं असणार. त्याच्यामुळं आका ह्या सगळ्या प्रकरणामध्ये येणार. हे आता त्रिकालाबाधित सत्य आहे.